आता महत्त्वाचा कृषी सल्ला, हा कृषी सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट ही बारकावा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा कृषी सल्ला आपण अवश्य पहा. याच्यामध्ये पहा, सोयाबीनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोयाबीन बऱ्याच ठिकाणी पिवळं पडलंय. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कारणांमुळं सोयाबीन पिवळं पडलं. कुठं चुनखडी जमीन आहे त्याच्यामुळं पिवळं पडलंय, कुठं पाण्याचा ताण बसलाय त्याच्यामुळं पिवळं पडलंय, कुठे जास्त पाऊस पडल्यामुळं, कुठं चारकोल रॉट आला, कुठं तणनाशकाचा शॉक लागला, कुठं येलो मोझॅक आहे. अशा विविध कारणांमुळं सोयाबीन पिवळं पडलंय. तर अशा शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिले नेमकं कारण काय आहे ते शोधणं गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कमी ओलावा. आपण जर पाहिलं, जालना, बीड, परभणी, संभाजीनगर, नगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. आणि इथं सोयाबीन पावसाचा ताण पडल्यामुळं, त्यातल्या त्यात हलकी जमीन जर असेल तर तिथं जास्त पिवळेपणा आहे. उताराची जमीन असेल तिथं जास्त पिवळेपणा आहे. शिबाड आपलं तुमचं चुनखडी जमीन असेल, पांढरी जमीन असेल, तिथं खूप जास्त पिवळेपणा आहे. तर सगळ्यात मोठं, सगळ्यात पहिलं कारण हे जिल्हे मी तुम्हाला सांगितले, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, त्यानंतर जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ताण जास्त आहे. त्यामुळे सोयाबीन पिवळं पडलं आहे. इथे त्यातल्या त्यात काही वानं जे असतात ते या पावसाच्या ताणाला सहनशील असतात आणि काही संवेदनशील असतात. त्यामुळं काही वाणांमध्ये पावसाचा ताण पडला तर लगेच जास्त पिवळेपणा दिसतो, तर काही वाणं थोडेसे टिकून, हिरवेपणा टिकून राहणारे असतात. ते वाणांचे वैशिष्ट्य असतात. त्या वाणांच्या वैशिष्ट्यानुसार पिवळं काय पडतं, किती पडतं आणि हिरवं किती राहते, ते वाणांच्या वैशिष्ट्यानुसार आहे. त्यामुळं त्यात कुठल्या वाणांचा दोष नाही, त्या वाणांचं वैशिष्ट्य आहे. काही वाणांना पाण्याचं मुबलक पाणी असं पाहिजे. कमी पाणी पडलं म्हणजे ओलावा कमी असला की लगेच पिवळं पडते, जास्त इतर वाणांपेक्षा जास्त पिवळं पडते. तर यासाठी सगळ्यात सोपा, सगळ्यात चांगला उपाय म्हणजे पाऊस पडणे. जर चांगला पाऊस पडला तर आपोआप हे पिवळं पडलेलं सोयाबीन सगळं हिरवं होईल. फार फार तर त्याला एक 19-19-19चा एक फवारा तुम्ही देऊ शकता. बाकी वेगळं काहीही करायची गरज नाही. हा झाला कमी ओलावा. आता जास्त ओलावा तर फार ठिकाणी नाही आहे, पण ज्या ठिकाणी जास्त ओलावा आहे अशा ठिकाणी मुळांच्या बाजूला हवा नसल्यामुळं मुळांचं अन्नद्रव्याचं शोषण कमी प्रमाणात होतं. त्यामुळं अन्नद्रव्य कमी मिळाल्यामुळं पिवळे होतात झाडं. तर अशा ठिकाणी सुद्धा तुमचं डवरणी झाली, आंतरमशागत झाली की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली की लगेच ते हिरवगार होऊन जातं. तिसरं कारण खोडमाशी. आम्ही पाहिलंय शेतकरी बंधूंनो, अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटत असेल मी काय सांगतोय त्यात काय त्याचा माझा काही उद्देश आहे का? मी सुरुवातीपासून काही गोष्टी सांगत होतो, त्याची आपल्याला पडताळणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी यावर्षी सांगितलं होतं हुमणी अळीचा अटॅक वाढणार आहे. यावर्षी खूप हुमणी अळीचा अटॅक आहे. मी सांगितलं होतं खोडमाशी चक्रभुंगा वाढणार आहे. खोडमाशी चक्रभुंग्याचा अटॅक जास्त आहे. तुम्ही तुमचे 20 झाडं उपटून पहा. ज्या शेतकऱ्यानं बीज प्रक्रिया केली नसेल किंवा रेज रावडी किंवा तशा प्रकारचं कीटकनाशक फवारलं नसेल, त्या शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात खोडात अळी आहे. तुम्ही 20 झाडं 40 झाडं उपटून पहा आणि त्याचे 2 उभे भाग करा, उभं कापा त्या खोडाला, तुम्हाला त्यात अळी दिसेल. आणि ज्या ठिकाणी अळीचं प्रमाण जास्त आहे तिथं शेंडे त्याचे पिवळे झालेले आहेत. त्यामुळं खोडमाशीमुळं किंवा खोडातल्या अळीमुळं सुद्धा पिवळेपणा. आपण जर बीज प्रक्रिया केली नसेल, बीज प्रक्रिया केल्यानंतरही काही झाडांमध्ये तुम्हाला अळी आढळू शकते. रेज द्रावडी फवारल्यानंतरही काही झाडांमध्ये आढळू शकते. पण ज्या ठिकाणी बीज प्रक्रिया केली किंवा तणनाशकासोबत किंवा वेगळं रेज द्रावडी फवारलंय अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खोड अळीचा प्रादुर्भाव कमी आहे. पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की जर तुम्ही बीज प्रक्रिया आणि रेज रावडी फवारलं नसेल किंवा तशी कीटकनाशकं फवारले नसतील तर तुम्ही मुद्दाम पहा, तुमचे 20 झाडं उपटून पहा, त्याच्यात किती खोडात अळी आहे. आणि ती जर 2 पेक्षा जास्त खोडात जर अळी असेल तर तुम्हाला आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली. तुम्हाला लगेच तिथे आपल्याला खोडमाशीचा बंदोबस्त करावा लागेल. त्यासाठी रावडीचा किंवा रेजचा फवारा तिथं देणं गरजेचं आहे. त्याला सुद्धा खोडमाशीचा प्रादुर्भाव खूप जास्त जर असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला कीटकनाशकासोबत प्रत्येक फवाऱ्यामध्ये विद्राव्य खतं देऊन त्या झाडाची भूक भागवणं गरजेचं आहे. चारकोल रॉट हा अत्यंत महत्त्वाचा आणि भयंकर घातक रोग आहे. या रोगाला सुरुवात सुद्धा झाली आहे.
मला माझ्या अभ्यासानुसार मागच्या 5-7 वर्षाच्या अभ्यासानुसार मला असं वाटत होतं की चारकोल रॉटची सुरुवात ही 40-50 दिवसाच्या दरम्यान होते किंवा त्याच्या पुढं 70-80 दिवसाला त्याचे प्रादुर्भाव दिसतात. पण यावर्षी आजच आपला प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यामध्ये काही शेतांमध्ये भेट दिली, वर्धा जिल्ह्यांमध्ये हिंगणघाट समुद्रपूरमध्ये काही ठिकाणी भेट दिली आणि तिथं त्यांनी चारकोल रॉट पाहिलाय. मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला चारकोल रॉटचा फोटोसुद्धा दाखवतो. आजचे फोटो आहेत ते. या चारकोल रॉटमुळे सुद्धा सोयाबीन पिवळं पडतं, कारण अन्नद्रव्याचं शोषण तिथं कमी होतंय. तर अशा ठिकाणी तुम्हाला लगेच चारकोल रॉट असो किंवा नसो, जर सोयाबीन 30 दिवसाचं जरी झालं, मी आधी 50 दिवसाच्या दरम्यान म्हणत होतो, पण मी आता असं म्हणेल की 30 दिवसाच्या सोयाबीनला सुद्धा तुम्ही ट्रायकोबूस्ट DX अर्धा किलो रेती मातीत किंवा शेणखतात मिक्स करून एका एकरात फेकून द्या. पाऊस पडेल, उद्या परवा पाऊस पडेल की या आठवड्यात पाऊस पडेल, पाऊस पडल्यानंतर आपोआप ते खाली जाईल आणि त्याचं काम करेल. त्यामुळे ट्रायकोबूस्ट DX मी विनंती करेल विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, ज्यांनी सोयाबीन पेरलंय, कोणतीही व्हरायटी असू द्या. आम्ही जे नागपूर आणि हिंगणघाट समुद्रपूरमधले जे फोटो आणलेत ते पांढऱ्या फुलाच्या वाणांमध्ये चारकोल रॉट दिसतोय. तसं पाहिलं तर पांढऱ्या फुलाची वाणं हे चारकोल रॉट रोगाला सहनशील आहेत, पण तिथे सुद्धा आलाय, म्हणजे आपल्याला खूप काळजी घेण्याची गरज आहे. चारकोल रॉटच्या नियंत्रणासाठी ट्रायकोबूस्ट DX आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तणनाशकाचा शॉक लागला तरी सोयाबीन पिवळं पडतं. जर ओलावा कमी असेल, मागच्या 8-10 दिवसात पाऊस काही फारसा पडलेला नाही आणि ओलावा कमी असेल आणि तणनाशक फवारलं गेलं तरी पानात स्कॉर्चिंग आल्यासारखं होतं, पिवळेपणा राहतो. त्याला शॉकअप सारखं 19-19 सारखा एखादा फवारा दिला तरी ते सुधरून जाईल. येलो मोझॅक जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यामध्ये एक शेतकऱ्याचा, म्हणजे अजून कुठे माहीत नाही, पण आमच्या निदर्शनात जे आले, आम्ही फोटो बोलवतो आमच्या प्रतिनिधीकडून, शेतकरी फोटो पाठवतात, त्याच्यामध्ये एक शेतामध्ये आम्हाला येलो मोझॅक दिसला. येलो मोझॅकसुद्धा इतक्या लवकर येत नाही. येलो मोझॅक कसा ओळखायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर तरीसुद्धा येलो मोझॅक आला आहे. तिथं पाहिलं तर तुडतुडा आणि पांढरी माशी ही कीड होती. तर येलो मोझॅकमुळे सुद्धा पिवळं पडू शकतं, पण त्याचे पिवळं पडणं त्याचं येलो मोझॅकचं वेगळं असतं. त्याचे असे पॅचेस असतात, एक एक झाड असते आजूबाजूला आणि ठिपके असे अनइव्हन ठिपके असतात. ते पिवळं पडणं म्हणजे येलो मोझॅक आहे. त्यासाठी पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पांढऱ्या माशीचे अंडे, पिल्लं आणि उडणारी माशी या तिन्ही स्टेज जर कंट्रोल करायचं असेल तर ओडाची एक्स्ट्रा, आणि फक्त उडणारी माशीच जर कंट्रोल करायचं असेल तर साधं आपलं असिटामाप्रिड, प्राईड, रेकॉर्ड, टाटामानिक वगैरे फवारलं तरी चालेल. आणि 7वं कारण म्हणजे चुनखडी जमीन. चुनखडी जमिनीमध्ये मुक्त कॅल्शियम जास्त असतो आणि कॅल्शियम जास्त असल्यामुळे झिंक आणि फेरस कमी होतं. चुनखडी जमीन, पांढरी जमीन याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असतो. अशा जमिनीत पेरणीनंतर 20-25 दिवसांना सोयाबीन पिवळं पडतं. याला रिकवर करण्यासाठी झिंक EDTA 20 ग्रॅम आणि फेरस EDTA 20 ग्रॅम असं दोन्ही सोबत जर फवारणी दिली तर चुनखडी जमिनीला सोयाबीन पिवळं पडलेलं सुद्धा हिरवं होऊ शकतं. तर मंडळी, हे पिवळे पडण्याची कारणं आहेत. मी तुम्हाला कारणसुद्धा सांगितलं, त्याचं लक्षणसुद्धा सांगितलं आणि त्याचा उपायसुद्धा सांगितला. तर हे पिवळे पडण्याच्या कारणांवर आपण योग्य उपाययोजना करून सोयाबीनला लवकर ताळ्यावर आणावं, लवकर जाग्यावर आणावं. सोयाबीनला फवारणी कोणती करायची? यावर्षी पेरणी 2-3 टप्प्यात झालेली आहे. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, अवस्थांमध्ये सोयाबीन आहे. त्यामुळं परिस्थितीनुसार कीटकनाशक म्हणजे अळीनाशक घेताना सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचं विचार करणं आहे. दुसरं, परिस्थिती, पिकाची अवस्था कशी आहे त्याच्यानुसार काय घ्यायचं हे अत्यंत महत्त्वाची क्रिटिकल स्टेज ज्याला म्हणू आपण, किंवा नेमकं औषध कोणतं निवडायचं. बघा, जर तुम्ही पहिला फवारा असेल, म्हणजे जर तुम्ही तणनाशकासोबत रेच किंवा रावडी मारला असेल तर मग परत रेच किंवा रावडी मारायची गरज नाही. किंवा तणनाशकाचं स्किप झालं, तुमचं उगवणपूर्व तणनाशक मारलं होतं, तर पहिल्या फवाऱ्यात तुम्ही रेच किंवा रावडी इथं घ्यायला हरकत नाही. तणनाशकासोबत किंवा तणनाशक झाल्यानंतर जर आळी जास्त असेल तर रावडी घ्या. परत एकदा सांगतो, आळी कमी असेल तर रेच घेऊ शकता तुम्ही, आळी जास्त असेल तर रावडी घेऊ शकता. 15 मिली प्रतिपंप, 10 लिटरचा पेट्रोल पंप किंवा 15 लिटरचा साधा पंप. आता याच्यासोबत काय घ्यायचं? जर व्यवस्थित वाढ असेल, चांगली वाढ असेल, फांद्या वगैरे सगळं व्यवस्थित आहे, तर याच्यासोबत काहीही घेऊ नका. जर व्यवस्थित वाढ असेल तर काही घ्यायची गरज नाही. पण जर वाढ कमी असेल तर मग तुम्ही इथं रिफ्रेश किंवा टॉपअप घेऊ शकता. आता इथं रिफ्रेश घ्यायचं का टॉपअप? कमी वाढ असेल तर रिफ्रेश घ्या, फांद्या कमी असेल, पतलं झालं असेल तर टॉपअप घेऊ शकता तुम्ही. आणि 19-19-19 100 ग्रॅम असा हा पहिला फवारा गरजेनुसार. जर आळी जास्त असेल तर रावडी घ्यायचं,
आळी कमी असेल तर रेज घ्यायचं, वहाड कमी असेल तर रिफ्रेश, फांद्या कमी असेल तर रिफ्रेशच्या ऐवजी टॉपअप आणि 19-19-19. पण जर वहाड व्यवस्थित असेल तर फक्त कीटकनाशक फवारा, त्यात दुसरं संजीवक विद्राव्य खतं टाकायची आवश्यकता नाही. नाही तर मग आपण वहाड व्यवस्थित आहे, चांगली आहे, परत त्याच्यात संजीवक टाकतो आणि परत मग आपल्याला सोयाबीन दाटतं, असं व्हायला नको. आता समजा तुमचा हा पहिला फवारा झालाय किंवा पहिला फवारा म्हणजे तणनाशकासोबत औषध टाकलं तुम्ही, त्याला पहिलाच फवारा म्हणू आपण, आणि नंतर मग दुसरे फवारणी करायची वेळ आहे. तर बघा, इथं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला हे समजलं पाहिजे. समजा तुम्ही रेज किंवा रावडी घेतलं नसेल याच्या आधी पहिल्या फवारणीत, तर दुसऱ्या फवारणीत तुम्हाला रावडी घ्यावं लागेल. रेज किंवा रावडी आधी घेतलं नसेल तर रावडी 15 मिली इथे घ्या तुम्ही, किंवा रावडीला पर्याय सुद्धा सांगतो तुम्हाला, बॅराझाईड. नाही मिळालं रावडी तर बॅराझाईड घ्या. बरोबर. पहिल्या फवाऱ्यात जर हे घेतलं नसेल तर, कारण खोडाळी चक्रभुंगा मी आधी सांगितलं तसं मोठ्या प्रमाणात आहे. आणि जर समजा हे याचा फवारा झालेला आहे, रेज रावडी तणनाशकासोबत किंवा पहिल्या फवाऱ्यात वापरलंय, मग जास्त तुम्हाला याची म्हणजे भीती नाहीये. कशाची? आपल्या खोडमाशीची जास्त भीती नाही. मग तुम्ही इमान 10 ग्रॅम अधिक सरेंडर 30 मिली घेऊ शकता. या 28-29 तारखेपर्यंत जर फवारा झाला तर सरेंडर नक्की, किंवा नाही नंतर जरी झाला तरी सरेंडर नक्की घ्या. याचं कारण 24 तारखेला अमावस्या आहे. अमावस्याला मोठ्या प्रमाणात काळोखी रात्र असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आळीचे पतंग अंडे घालतात. जर आपण हे अंडीनाशक जर फवारलं तर मोठ्या प्रमाणात अंड्यांचा नाश होऊ शकतो, म्हणजे आळीचा अटॅक कमी होऊ शकतो. त्यामुळे इमान हे आळीला मारेल, सध्या जी आळी आहे त्या आळीला मारेल, छोटी आळी मोठी आळी सगळ्या आळीला इमान मारेल. आणि इथलं सरेंडर जे आहे ते जे पतंग अंडे घालणार आहे त्या अंड्याला, पांढऱ्या माशीला सुद्धा सरेंडर मारेल, म्हणजे आपलं नंतरचं जे पांढऱ्या माशीचं कंट्रोल करायचं हे आहे ते थोडंसं कमी होऊन जाईल. रसशोषक करणारी कीड दुसरी असेल त्याला सुद्धा सरेंडर मारेल. जर समजा तुमचं रावडी घेतलं तर रावडीसोबत सुद्धा तुम्ही सरेंडर घेऊ शकता, रावडीसोबत सुद्धा सरेंडर घेऊ शकता. या पद्धतीनं तुम्हाला कीटकनाशकामध्ये हे घ्यायचं आहे. रेज रावडी जर झाला असेल तर इमान अधिक सरेंडर, रेज रावडी झालं नसेल तर रावडी अधिक सरेंडर. आता याच्यामध्ये योग्य वहाड असल्यास, वहाड योग्य आहे, फांद्या फुलाला सुरुवात झाली, व्यवस्थित वाढ आहे, काही टेन्शन नाही, मग तुम्हाला इथे घ्यायचं आहे झेप 15 मिली. झेप काय करेल? फुलाची संख्या वाढवेल, फुलगळ कमी करेल. सोबत त्याच्या 12-61-0 100 ग्रॅम. हे काय करेल? स्फुरद जास्त आहे, स्फुरद जास्त असल्यामुळं फूल काढण्यासाठी त्याला मदत करेल. योग्य वाढ असल्यास 12-61-0 अधिक झेप. कमी वाढ असल्यास मग हे नाही घ्यायचं, झेप 12-61 घ्यायचं नाही. मी आत्ताच सांगितलं नाही, मी व्हिडिओ केला होता त्याचा. फुलाला सुरुवात झाली, यावर्षी काय झालं, बऱ्याच ठिकाणी पावसाचा ताण होता. पावसाचा ताण असल्यानंतर सोयाबीनला किंवा कुठल्याही पिकामध्ये अर्ली मॅच्युरिटी, लवकर परिपक्वता येते. मग लवकर जर परिपक्वता आली तर अशा ठिकाणी फुलं लागणं, लवकर फुलं लागायला सुरुवात होते, वाढ कमी होते. अशा वेळेस फांद्याची संख्या कमी झाली तर उत्पादन घटू शकतं. त्यामुळं जर तुमचं लवकर फुलं लागले असतील तर त्याला वाढ करण्याची गरज आहे. त्यामुळे इथं झेप आणि 12-61 न घेता मग तुम्ही तिथं टॉपअप घेऊ शकता 40 मिली, म्हणजे हे फांद्या करायला तुम्हाला मदत करेल. जर कमी वाढ असेल आणि फुलं लागले असेल तर टॉपअप. जास्त वाढ असेल, आता हे पण नाही, वाढ जर भरपूर झाली, टोंगळ्याच्या वर सोयाबीन गेलं, मांडायला लागतंय, तर प्रोपिको 20 मिली तिथं तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही तिथं बोरॉन सुद्धा, हे चुकलंय प्रमाण, बोरॉन 30 ग्रॅम घेऊ शकता, 30 ग्रॅम. बोरॉन हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. फुलोरा अवस्थेमध्ये सोयाबीनला फवारल्यास त्याचा खूप चांगला फायदा होतो असं आमच्या निदर्शनात आलंय. त्यामुळं दुसरी फवारणी जी आहे ही सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला घ्यायची आहे, याच्यात कुठली चूक व्हायला नको. त्यामुळं परत एकदा सांगतो की कीटकनाशकामध्ये तुम्हाला जर रेज रावडी घेतलं असेल तर मग इमान सरेंडर, जर घेतलं नसेल तर रावडी अधिक सरेंडर. योग्य वाढ असेल तर झेप 12-61, वाढ कमी असेल तर मग झेप 12-61 नाही, टॉपअप.
आणि वाढ जास्त असेल तर मग झेप 1261 प्रोपिको, आणि बोरॉन घ्यायचा असेल तर बोरॉन घेऊ शकता तुम्ही, किंवा मग तुम्ही झेप 1261 अधिक बोरॉन सुद्धा घेऊ शकता, आणि वाढ जर योग्य असेल तर बोरॉन, असं या पद्धतीनं तुम्ही काय परिस्थिती आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिथं निर्णय घ्यायचा आहे. हा निर्णय घेणं आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचा परिस्थितीनुसार वेगवेगळा बदलू शकतो. त्यानंतर हा बघा चारकोल रॉट, आपला हा कॉलर रॉट. हे पहा, हे झाडं रोपटे जे पडलेत, कोमेजून पडलेत, हे सगळं इथे बघा खोड सडलंय. कॉलर रॉट नावाचा रोग आहे. ज्या शेतकऱ्यांनी जोरमेटची बीज प्रक्रिया केली नाही अशा शेतकऱ्यांमध्ये तिथं तर आढळू शकतो. जिथं जोरमेटची बीज प्रक्रिया झाली तिथं कॉलर रॉट बिलकुल राहणार नाही, 100% गॅरंटी आहे माझी. जोरमेट जर बीज प्रक्रिया केली असेल तर कॉलर रॉट तिथे नसेल. जर जास्त प्रमाणात असेल तर मग तुम्हाला पिक्सल किंवा रोको 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचं आहे, आणि जास्त नसेल तर जाऊ द्या, मग एक दुसरं झाड असेल तर सोडून द्या. जास्त प्रमाण असेल तर पिक्सल रोको. चारकोल रॉट, हे बघा, हा आजचा व्हिडिओ आहे, नागपूर जिल्ह्यातला व्हिडिओ आहे, आणि याच्यामध्ये पहा हे झाडं पिवळे पडले, खालचे पानं पिवळे पडले. हे उपटून जर पाहिलं तर याच्यात खाली बुरशी आहे, पांढरी बुरशी दिसते, तो आहे चारकोल रॉट. हे बघा, हा आजचाच फोटो आहे. हे झाडं उपटायला सांगितले आम्ही आमच्या प्रतिनिधीला. ही बुरशी आहे बघा, 10-12 झाडं उपटले, त्यात 2-3 झाडाच्या याच्यावर बुरशी दिसली, आणि ही बुरशी आहे चारकोल रॉटची. अत्यंत घातक रोग आहे. मुळं सडले ते, हे बघा, हे मुळं कुजले सगळे, हे मुळं कुजलेत, सडले मुळं. ते अन्नद्रव्याचा उचल कसा करतील ते? हे साधारणतः 50 दिवसाच्या नंतर येतं, म्हणून आपण त्याचा ट्रायकोडर्मा 50 दिवसाला वापरा असं सांगितलं होतं. आता हे जे फोटो आहेत हे पांढऱ्या फुलाची व्हरायटी एक रिसर्च म्हणून विकली आहे, 1135 तिचं म्हणजे त्याच्यामध्ये आहे. मी फार नाव सांगत नाही, पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी चारकोल रॉटपासनं आपल्याला अवश्य आहे वाचवणं सोयाबीन. कारण मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन जे घटलंय, सोयाबीनची उत्पादकता घटली आहे, त्याला मुख्य कारण आहे चारकोल रॉट. जर तुम्हाला सोयाबीन वाचवायचं असेल तर चारकोल रॉटपासनं आळ्या तर आपण तशाही कंट्रोल करू शकतो, आणि जर त्याला वाचवायचं असेल तर ट्रायकोबूस्ट DX अर्धा किलो, ट्रायकोडर्मा जर वेटेबल पावडर घेतलं तर 4 ते 5 किलो घ्यावं लागेल तुम्हाला. जर डेक्स्ट्रोज फॉर्ममधलं घेतलं तर DX जे आहे ट्रायकोबूस्ट DX ते अर्धा किलो घ्यावं लागेल. रेतीत मिक्स करा 5-10 किलो, मातीत करा मिक्स, किंवा शेणखतात मिक्स करा आणि फेकून द्या. पाऊस पडलेला असो का नसो, कोरड्यात जरी फेकलं तर पाऊस पडल्यानंतर ते स्पोर फॉर्ममध्ये असतं. डेक्स्ट्रोजचा फायदा काय आहे? स्पोर फॉर्ममध्ये ट्रायकोडर्मा असतो, त्याला चांगला ओलावा मिळाल्यानंतर ते त्याचं मल्टिप्लिकेशन चालू होऊन जाते. त्यामुळं ओलावा नसेल, आता उद्या पाऊस पडेल बहुतेक बऱ्याच ठिकाणी, तर अशा शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा उद्या परवा 2-4 दिवसात किंवा कोरड्यात जरी टाकलं नंतर पाऊस पडला तरी चालतो. तर ट्रायकोबूस्ट DX रेतीत, मातीत किंवा शेणखतात मिसळून अवश्य फेकावे. बजेट असल्यास यासोबत NPK बूस्ट DX अर्धा किलो सुद्धा वापरू शकता. याचा फायदा काय होईल? NPK बूस्ट किंवा रायझर जी अधिक NPK बूस्ट अधिक ट्रायकोबूस्ट DX हे सुद्धा आपण वापरू शकतो. याच्यामुळं ट्रायकोबूस्ट DX काय आहे? जैविक बुरशी आहे, आणि जैविक बुरशी ही जमिनीतल्या हानिकारक बुरशीला मारेल. त्यामुळं आता तुमच्या इथं रोग आल्यानंतर टाकायचं का? नाही, रोग येण्याच्या आधीच तुम्ही हे वापरा. रोग बऱ्याच ठिकाणी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी आलाय, बऱ्याच ठिकाणी नाही म्हणता येणार, काही ठिकाणी आलाय, पण तुम्ही रोग यायच्या आधी वापरा, तर तुमच्या शेतात रोग येणार नाही. आणि रोग आल्यानंतर वापरलं तर किती फायदा होईल याची गॅरंटी मला नाही आहे. त्यामुळं आधीच ट्रायकोबूस्ट DX प्रत्येक शेतकऱ्यांना मी विनंती करेल. मी जनरली कधी असं शेतकऱ्यांना सांगत नाही, म्हणजे विनंती वगैरे असं म्हणत नाही, पण या रोगासाठी, चारकोल रॉट या रोगासाठी मी खरंच शेतकऱ्यांना विनंती करेल की त्यांनी ट्रायकोबूस्ट DX कोणती व्हरायटी असो तिथे वापरा.
आंतरमशागत कधीपर्यंत करावी? फुलांना सुरुवात झाल्यानंतर शक्यतो आंतरमशागत करू नये. हुमणी अळी यावर्षी मी सांगितलं होतं, सुरुवातीलाच सांगितलं होतं, जेव्हा अवकाळी पाऊस पडले तेव्हा म्हटलं होतं की हुमणी अळी यावर्षी मोठ्या प्रमाणात येऊ शकते. बुलढाणा जिल्हा, घाटाखालचा भाग, अकोला आणि बऱ्याच ठिकाणी, फक्त बुलढाणा अकोलाच नाही, बऱ्याच ठिकाणी हुमणी अळीचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे. मग या हुमणी अळीला तसं जर पाहिलं तर जुलै महिन्यामध्ये आपण मेटारायझियम प्लस बिव्हेरिया याची आपण ड्रेंचिंग सांगत असतो. हे जैविक आहे, पण कधीपर्यंत? ही अळी छोटीशी असेपर्यंत, एवढी अळी असेपर्यंत. पण आता ही अळी एवढी झाली आहे, ही अळी एवढी झाली. याच्यामुळं याला जे आहे आता हे मेटारायझियम बिव्हेरिया काम करणार नाही, रासायनिक कीटकनाशकाकडे जावं लागेल. ही ज्या ठिकाणी अळी आहे तिथलं झाड जे आहे तुमचं ते त्याची मुळं खाल्ल्यामुळं ते सुकलंय. मग ते सोयाबीनमध्ये आहे, काही ठिकाणी तुरीत आहे, काही ठिकाणी कापसात आहे, काही ठिकाणी मक्यात आहे, काही ठिकाणी हळद, अद्रक, पीक कोणतंही असो, हुमणी अळी तिथं जमिनीत असते. तर हिच्या नियंत्रणासाठी स्पॉट ड्रेंचिंग, ज्याला आपण म्हणतो स्पॉट ड्रेंचिंग, पांडा सुपर एका पंपाला 100 मिली, रिहाज 50 मिली. स्पॉट ड्रेंचिंग म्हणजे काय? इथे हे झाडं आहेत, या झाडाच्या मध्ये तुम्हाला एक अर्ध झाड, हे झाड मेलेलं दिसतं, हे झाड मेलेलं दिसते. तुम्हाला ड्रेंचिंग करताना या इथून तर इथपर्यंत, म्हणजे जे झाड प्रभावग्रस्त आहे किंवा जो भाग प्रभावग्रस्त आहे त्याच्या अलीकडे पलीकडे 2-2 फूट नोझल काढून त्याची आळवणी करायची. जमिनीत ओलावा असो नसो करा. समजा ओलावा कमी जरी असला, पांडा सुपर आहे, ते फ्युमिगंट ॲक्शन आहे, लगेच अळी वर येऊन मरेल. ओलावा चांगला असला तर लगेच तुम्हाला रिझल्ट मिळतील. ओलावा कमी असेल तर पाऊस पडल्यावर ते कीटकनाशक आत गेल्यानंतर मरेल. तर हे याचं हुमणी अळीचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव यावर्षी आढळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता, मी शक्यतोवर जैविक कीटकनाशकावर भर देत असतो, पण जैविक कीटकनाशकानं आता अळी मोठी झाल्यामुळे त्याचा परिणाम होणार नाही. पांढरी माशी जर असेल, हे बघा, हा फोटो आहे परतूर, जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या खांडवी गावाचा काही कुठला फोटो आहे हा. या शेतकऱ्याच्या शेतात व्यवस्थित पहा तुम्ही, हा येलो मोजॅक आलाय. हे पानं पहा, हे जे पानं आहे हे येलो मोजॅकचे. पांढरी माशी याचा प्रसार करते. सगळ्यात पहिले तर हे झाडं उपटून टाकावं यांनी. हे पहा, शेत खूप मोठं आहे, हा फक्त 1 गुंठ्यातच आहे. हे झाडं पटकन उपटून टाकावे, किंवा ज्याच्याही शेतात असे पानं दिसतील, पानावर ठिपके ठिपके दिसतील, अशा शेतकऱ्यांना हे झाडं उपटून टाकणे आणि तिथे ओढाची एक्स्ट्रा याचा फवारा द्या तुम्ही. ओढाची एक्स्ट्रा का द्यायचं आहे? याच्यात अंडी, पिल्लं आणि उडणारी माशी तिन्ही प्रकारच्या, तिन्ही स्टेजेस मरतात. तुडतुडा, मावा बिवा सगळंच कंट्रोल होऊन जाते. रस शोषण करणारी सगळी कीड कंट्रोल होते. जर तुम्हाला कमी बजेटचं पाहिजे असेल तर तुम्ही आसिटामाप्रिड, प्राईड, मानिक किंवा रेकॉर्ड याचा सुद्धा फवारा घेऊ शकता. ते सुद्धा उडणाऱ्या माशीला मारते. पण उडणारी मेली तर पुन्हा पिल्लं मोठे होतात, 2-4 दिवसानं 5 दिवसानं पुन्हा पिल्लं उडायला लागतात. मग पुन्हा फवारा घ्या. त्याच्यापेक्षा ओढाची एक्स्ट्रा एकदाच मारलं तर परत तुम्हाला पांढऱ्या माशीच तिथं टेन्शन नाही. पण झाडं हे उपटत राहावं लागतील. एकदा झाडं उपटून होणार नाही, 4-5 दिवस कंटिन्यू हे झाडं उपटत राहावं लागतील. कापसामध्ये काय झालंय? कमी वाढ आहे बऱ्याच ठिकाणी, पिवळा पडलाय, लाल पडलाय, किंवा सर्वसाधारण जरी वाढ असेल तर तिथं ड्रेंचिंग जी आहे ही करा. या ड्रेंचिंगचे खूप शेतकऱ्यांचे बोलके अनुभव आहे. बरेच शेतकरी म्हटले की आम्ही एका बाजूला खत दिलं, एका बाजूला NPK टाकलं, तर खत दिल्यापेक्षाही NPK बूस्ट टाकलेला कापूस चांगला आहे. बरेच शेतकरी म्हटले की आम्ही मुद्दाम 4 लाईन सोडून दिल्या, तर त्या 4 लाईन मागं पडल्या आहेत, त्या बराबरीच करू शकत नाही. जिथे NPK टाकलं ते एकदम वरती गेलं आहे. तर ड्रेंचिंग जी आहे ती NPK बूस्ट DX अर्धा किलो एकरी, म्हणजे पंपाला 50 ग्रॅम, रायझर 1.5 लिटर म्हणजे 150 मिली, 19-19 3 किलो म्हणजे 300 ग्रॅम एका पंपाला. पंपात घ्यायचं, नोझल काढायचं, त्याच्या बाजूला औषध टाकत राहायचं. ठिबक असेल तर ठिबकमधून टाका एकरी. ही आळवणी तुम्हाला अत्यंत फायद्याची आहे. एखाद्या वेळेस खत मागं पुढं द्यायला झालं तरी चालेल, पण आळवणी नक्की करा. या पद्धतीनं आळवणी ही, हे फार शेतकरी हळू करतायत. तुम्ही असं नुसतं लोटत, म्हणजे जोरजोरात त्याला पुढं लेटलं तरी चालेल. कापसात फवारणी. आता कापसामध्ये काळा मावा, पिवळा मावा हा खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय.
आता आपण पाहणारच आहोत, मावा ही कीड अशी आहे की एका फवाऱ्यात जास्त अटॅक जर असेल तर एका कोणताही फवारा तुम्ही उलालान पन्नामान फिनामान काही फवारा एका फवाऱ्यात पूर्ण कंट्रोल होत नाही. 2 फवारे, मग 2 फवारे द्यायचे तर महागाचे फवारे न देता मला वाटतं साधे फवारे द्यावे. आपण रिहांश 15 मिली घेऊ शकतो, रिहांश 15 मिली, आणि मावा जास्त असेल तर याच्यात आसिफेट 15 ग्रॅम 20 ग्रॅम टाकू शकता तुम्ही. 20-25 ग्रॅम जरी टाकलं आसिफेट तर चालते. रिहांश अधिक आसिफेट पाते लागले नसतील तर. समजा पात्याला सुरुवात झाली असेल तर मग तुम्ही तिथं रेज 15 मिली घेऊ शकता. वाढीसाठी टॉपअप किंवा रिफ्रेश आणि 19-19-19. पात्याला सुरुवात झाली असेल तर रेज. आणि याच्या परत पुढची स्टेज अशी आहे, खानदेशात किंवा प्री मान्सून कापसामध्ये जिथे तुमची प्री मान्सूनची लागवड झाली आहे अशा ठिकाणी तुम्हाला 29 तारखेपर्यंत जर फवारा घ्यायचा असेल तर याच्यात सरेंडर हे अंडीनाशक आहे आणि रस शोषक करणाऱ्या किडीला सुद्धा कंट्रोल करते. 30 मिली अधिक जर रस शोषक करणारी कीड जास्त असेल तर ओडाची घ्या इथे, आणि जर कमी असेल तर रिहांश घेऊ शकता 30 अधिक. याच्यात सल्फर WDG घ्या 20 ग्रॅम आणि झेप घ्या 10 मिली. हे फुलं लागलेल्या कापसाला हे खूप कमी आहे त्यामुळे इथं मी घेतलं नाही. फुलं लागले असल्यास हा फवारा तुम्ही सरेंडर, ओडाची आणि झेप हा फवारा कधी 28 तारखेपर्यंत 24 ते 28च्या दरम्यान जर झाला तर हा फवारा घ्या. नाही तर मग तुम्ही रेज जरी घेतलं आणि याच्यासोबत जर तुम्हाला वाटलं तर अजून एखादं कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता. लाईट ट्रॅपचा वापर करा. जिथे जिथे तुमचं हे झालंय, पात्याला सुरुवात झाली आहे, फुलाला सुरुवात झाली आहे, अशा ठिकाणी लाईट ट्रॅप लावा. त्याच्यात पतंग सगळे जमा होतील. रुंद पानांच्या तणांसाठी हे बघा इथं तणनाशक फवारलेलं आहे, हेक अधिक क्यूफॉप, आणि तिथं त्याच्या बाजूच्या शेतात फवारलेलं नाही आहे. इथं सगळ्या प्रकारचे तण आले, इथं सगळं स्वच्छ आहे. रुंद पानांच्या तणासाठी हेक, गवतवर्गीय तणासाठी क्यूफॉप आणि शॉक लागू नये म्हणून शॉकअप हे तुम्ही तणनाशकाचा वापर सुद्धा याच्यात करू शकता. कापसाला खताचा मोठा तुटवडा बाजारात नाही आहे, खतं उपलब्ध होत नाही. मग काय कराल? युरियाचा दुसरा डोस द्यायचा आहे, नाही मिळालं खत, युरिया मिळत नाही, मग काय करा तुम्ही 20-20-013 किंवा 24-24-08 किंवा नॅनो युरियाचा फवारा यापैकी कुठलीही गोष्ट तुम्ही करू शकता. जर नाही युरिया मिळाला तर 20-20-013 अधिक थोडासा पोटॅश टाका. आपण तिसऱ्या डोजला युरिया टाकू, काही हरकत नाही. किंवा 24-24-08 अधिक थोडासा पोटॅश टाका. पण पोटॅश PDM पोटॅश बिलकुल वापरू नका, त्याची मी कधी शिफारस करत नाही. म्युरोटॉप पोटॅश जो आहे तो वापरायचा याच्यासोबत. म्हणजे तुमचं मग हे खत थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल, कारण युरियाच्या एका बॅगमध्ये 46% असतं, ते 20 किंवा 24 आहे. त्यामुळे 1च्या ऐवजी 2 बॅग टाका, त्यात अर्धी बॅग पोटॅश टाका, आणि नंतर पुढच्या डोजला मग युरिया जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा पाहू, किंवा नॅनो युरियाचा फवारा देऊ शकता. तसंच कमी आणि असंतुलित खताचा वापर असल्यास, कमी खतं टाकली आधी किंवा असंतुलित खतं असतील तर NPK बूस्ट DX अर्धा किलो एकरी वापरू शकता. हे झालं खत. हुमणी अळीसाठी मी सांगितलं, तुरीमध्ये कमी वाढ पिवळेपणा असेल तर याला सुद्धा ट्रायकोबूस्ट DX भविष्यातील मर रोग रोखण्यासाठी. फांदीमर सुद्धा यावर्षी मला समजून नाही राहिलं, खूप लवकर म्हणजे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जो आहे लवकर, म्हणजे आता हे अजून 1 महिन्यानं सगळं चालू होते. 15 ऑगस्टच्या दरम्यान किंवा खोडावर डाग पडले, चारकोल रॉटचा प्रादुर्भाव आला आहे, येलो मोझॅक आला आहे. तर हे रोग यावर्षी पावसाचे ताण पडल्यामुळं म्हणा का वातावरण बदलल्यामुळं म्हणा खूप लवकर रोग दिसत आहेत. तर हा मर रोगसुद्धा भविष्यातील टाळण्यासाठी किंवा तुरीच्या निकोप वाढीसाठी ट्रायकोबूस्ट DX अर्धा किलो, NPK बूस्ट DX अर्धा किलो, 19-19-19 3 किलो याची ड्रेंचिंग तुम्ही नक्की करा. शेंडे खुडणे 25-50-75 दिवसाला शेंडे खुडा. ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता असेल तर M45 किंवा व्हीम सुपर किंवा साप बुरशीनाशक वापरा. जर कोरडं वातावरण असेल तर कुठलंही बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही. 25-50-75ला 3 वेळेस जर नाही शक्य झालं तर 2दा शेंडे खुडा. 30-60 किंवा 30-65 किंवा 35-70 असं केलं तरी चालतं. मक्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अळीनाशकांचा प्रयोग करावा लागेल. मोठ्या प्रमाणात ही फॉल आर्मीवर्म आहे. त्यात सगळ्यात चांगलं जर कोणतं अळीनाशक असेल मक्यासाठी तर ते आहे तुमचं विटारा प्लस.
हे एकटं वापरू शकता. दुसऱ्या नंबरचं रावडी एकटं वापरू शकता. तिसऱ्या नंबरचं मस्केट एकटं वापरू शकता. तर विटारा प्लस किंवा रावडी किंवा मस्केट वापरा, किंवा 2 जर कीटकनाशकं एकत्र करायचे असेल तर इमान अधिक पांडा सुपर, किंवा आता जर तुम्ही 24 ते म्हणजे 25, 26, 27, 28ला फवारत असेल तर इमान अधिक सरेंडर असं सुद्धा आपण वापरू शकतो. आलटून पालटून कीटकनाशक वापरायचे. 10-12 दिवसात दुसरा फवारा झाला पाहिजे, तर लष्करी आईचं कंट्रोल तुम्ही चांगलं करू शकता. मक्याचा मर रोग जो आहे, हा रोग जो आहे जिथे पारंपरिक बऱ्याच वर्षापासून मका घेतला जातो तिथे मर रोग आहे. याला अधिक रासायनिक बुरशीनाशकाचा दाट जमिनीवर फवारा, पिक्सल किंवा क्रिप्टॉक्स किंवा एलिएट किंवा रिडोमिल गोल्ड याचा एक फवारा आधी जमिनीवर घ्यायचा आणि नंतर मग 4-5 दिवसानं ट्रायकोबुस डीएक्स अर्धा किलो रेतीत मिक्सून टाकायचं. मक्यामध्ये तणनाशकं टिंजर किंवा लावडीज कॅलरीज एक्स्ट्रा हे वापरू शकता. मक्याला 25 दिवसाला युरिया देताना एनपीके बूस्ट टाका त्यात अर्धा किलो, आणि 50 दिवसाला जो युरिया देता त्यात पी बूस्ट डीएक्स अधिक केलिप डीएक्स अर्धा किलो